समाजासाठी एक भरघोस कार्य करत आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं तर मगाशी टीचरांनी सांगितलं की विश्व हिंदू परिषद ही सकल समाजातल्या हिंदूंना एकत्र करून काम करते. पण असे साधू संत त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून ते काम करते. हे उदाहरण बघायचं निपाणी लव जिहाद म्हणून आपण पेपरला मीडियाला वगैरे वाचलो असेल तर बाबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारख्या शेकडो तरुणांनी काम करून आज 67 मुली ज्या लव जिहादच्या गडबड्यात अडकलेल्या होत्या अशा मुलींचं घर वापसी बाबांच्या आशीर्वादामुळे शक्य घडलेलं आहे. त्यासोबत गोमातेच्या रक्षणासाठी मगाशी सांगता विषय सांगितला. तर असे म्हणजे साधू संत हे समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिल्यानंतर समाज देवदेव धर्म कार्यासाठी पुढाकार घेतो. आपण सगळ्यांनी जर म्हणजे पुराणातून गोष्ट बघितली किंवा आता सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही जर युट्यूबला जाऊन बघितला तर दधीशी ऋषी म्हणून एक ऋषी आपल्या भारतात होऊन गेले. तर त्या ऋषींची एक कथा आहे, 2 मिनिटाची कथा सांगतो त्याच्यानंतर मार्गदर्शन होईल. की दधीची ऋषी म्हणून एक होते. तर एका गावावर असा एक राक्षस म्हणजे उत्साह मांडला होता की त्या गावात यायचा, कुणालाही उठून न्यायचा, काही खायचा, म्हणजे ज्या घरात बसत तिथं उत्साह मांडायचा. त्या गावात एक सत्पुरुष होते, उदाहरणार्थ कुलकर्णी सर आहेत, समाजासाठी काम करणारे. असे समाजासाठी काम करणारे तिथे एक सत्पुरुष होते. त्यांना एक दिव्य दृष्टी झाली की बाबा ह्या भागात जंगलात तुम्ही जावा, तिथे एक स्वामीजी राहतात. त्या स्वामीजींची तुम्ही अस्थी घेतला आणि त्या अस्थीचा प्रहार केल्यानंतर ते जो दानव आहे तो मरण पावला. त्यानंतर ते त्या सत्पुरुषी व्यक्तीनं समाजातल्या 4 चौघांना गोळा केलं आणि गोळा केल्यानंतर त्याने सांगितले की मला असा एक दृष्टांत झाला होता. आणि त्या दृष्टांतामध्ये मला सांगितले की पूर्व दिशेला जंगलात भिजून गेला तर तिथे एक स्वामीजी असतील आणि त्या स्वामीजींची अस्थी तुम्ही मिळवल्यानंतर तुम्हाला ते त्या दानवाचा नाश होईल. तर अशी 4 चौघजण म्हटले की स्वामीजी समाजासाठी करतात तर आपण जाऊया आणि बघूया काय होतंय. तर ती लोक अशी जंगलात शोधत गेली. तिथे त्यांना स्वामीजी भेटले. स्वामीजी भेटल्यानंतर स्वामीजींना दिव्य म्हणजे देवी शक्ती होती की त्यांचा जन्म कशासाठी झालाय. साधू संतांना नाही कळते. आज बघा आपण आपलं सगळेजण जन्माला आलोय ना, पण आपल्याला आपल्या वडिलांचं नाव माहित आहे, आपल्याला आपल्या आजोबांचं नाव माहित आहे, पण खापरपंजोबाचं आपल्याला नाव माहित नाही. काय माहिती आहे कुणाला? त्याच्या खापरपंजोबाचं नाव माहिती. म्हणजे पण क्रांतिकारक म्हटलं असं तर आपल्याला 150 वर्षापूर्वी क्रांतिकारक होऊन गेले, पण आपण क्रांतिकारक स्वार्थासाठी जगलो म्हणून आपली नावं समाजाला माहिती नाही. पण असे साधू संत समाजासाठी जगले म्हणून त्यांची नावं माहिती आहेत. दधीशी ऋषी हजारो वर्षापूर्वी घडून गेले, पण त्यांचं नाव आता इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. तर ते दधीशी ऋषींच्याकडे ती लोक गेल्यानंतर त्या ऋषीला त्यांनी सांगितले की मला असं दिव्य दृष्टांत झालाय आणि आम्हाला तुमचे हाडं पाहिजे आणि त्या हाडाचा आम्ही शस्त्र बनवून त्या दानवाच्या म्हणजे मारणार आहोत. तर त्या दधीची ऋषीने त्यांना विचारलं नाही की माझ्या मृत्यूसाठी तुम्ही मागायला आला, म्हणजे माझं मरणच मागायला. आपल्याला कोणतर काय जर म्हटला की मी आलोय तुमच्याकडे म्हणलो मला तुझे हाडं देत, मला जरा गावात एकदा मारायचं, आम्ही काय म्हटलं असतो जातोस काय फोटो काढू काय तुझेच हाडं पाडून देतो म्हटलं असतो नाही. पण ते स्वामीजी काही म्हटले नाही. त्यांनी स्वतः गेले, लाकडं गोळा केली, सरण तयार केलं, सरणावर स्वतः झोपले आणि तिथं स्वतःची अग्नी स्वतःला लावून घेतली आणि ती हाडं त्या गावकऱ्यांच्या दिली आणि त्या गावकऱ्यांच्या हाडाची घेऊन त्यांनी शस्त्र बनवून त्या दानवाचा नाश केला. म्हणजे असे दधीची ऋषी समाजात होते म्हणून दानवांचा नाश झाला. आणि त्याच स्वरूपात असे साधू संत आपापल्या परिसरात कार्य करत आहेत म्हणून आज समाज व्यवस्थित आहे. म्हणजे धर्म आणि अधर्म म्हणतोय, धर्माच्या बाजूने नीतिमत्ता आहे, संस्कार आहेत, संस्कृती आहे आणि अधर्माच्या बाजूने तुम्ही बघितलाय दुष्परिणाम आहेत, भ्रष्टाचार आहे, नीतिमत्ता राहिलेली नाही. हे सगळं बघितलं आहे. ह्याच्या मागचं कारण काय की साधू संतांच्या आपण सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला एक नीतिमत्तेचा मार्ग आणि संस्कार संस्कृतीचा मार्ग कळतोय आणि आपण अधर्माच्या बाजूला राहिलो तर आपल्याला अन्यायाचा मार्ग कळतोय. पांडव आणि श्रीकृष्णाचं सगळ्यांनी बघितले आपण, महाभारत असेल किंवा रामायण असेल, आपण न्यायनीतीच्या मार्गे धर्माच्या मार्गदर्शनाखाली राहिलो तर आपला जीवन सुखमय आणि आनंदमय होते आणि अधर्माच्या बाजूला राहिलं तर आपले जीवन पूर्ण दुःखमय होते. अशाच पद्धतीचं साधू संतांचं कार्य आमच्या निपाणीत आहे. आज माझ्यासारखे शेकडो तरुण देवदेश धर्माच्या कार्यासाठी निरपेक्षपणे काम करत आहेत. फक्त काय की असे साधू संत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहतात म्हणूनच तरुण वर्ग कार्य करतात. आज तुम्ही सुद्धा समाजात माझ्या मला मॅडमनी वगैरे सांगितलं की इथली शिक्षण संस्था म्हणजे आमचा विषय झाला की अशी शिक्षण संस्था निपाणी तालुक्यात कुठेच नाही. तुम्ही आज ह्या शिक्षण संस्थेतून जर बाहेर पडला तर बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कुठेही हात पसरायची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या पायावर तयार घडवूनच इथले लावून देतात. त्यामुळं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले की आपल्याला 3 माता आहेत. म्हणजे एक आपली जन्म देणारी माता, दुसरी आपली